पण सेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये मार्केबाडी. परंतु आता चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मालेबाडी. एक एक मॅच दोन्ही टीम जिंकल्यात एक ग्रुपमधून आणि आता मात्र त्यांच्यामधील ही सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे अंबरपाडा टीमनं आणि आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बघा अंबरपाडा टीम आता आपल्याकडे वेळ शिल्लकच नाही आहे. आता इथून जर का आपण वेळ घेतला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सातत्यानं आयोजकांकडनं तुम्हाला सूचना केली जाते. वेळेचं इथे बाण आहे, याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. नामदेवजी मार्के साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आमदार चषक 2025 मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मार्केबाडी आज कोणत्या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल थोड्याच वेळामध्ये ते येतील आमच्या इकडे आणि सांगतीलच. चला जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे आपण पाहतोय आमचे ऑफिशियल राजेंद्र भोईर सर आणि त्यानंतर हरेश कराले सर जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि स्कोअर लेग आपण पाहताय त्या ठिकाणी राजेंद्र भोईर सर आमचे साथी स्कोरर आपण पाहताय. 4 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आणि अगदी आपण पाहताय विशाल आमच्या साथीनं स्कोररच्या भूमिकेमध्ये, केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, आमचे डीजे तांडेल, नामदेव मार्के यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करूया. इन ॲक्शन नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अंपायर सिग्नल मॅच ऑन. पहिला गोलंदाज मालेबाडी टीम कडनं तेजस. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच अगदी तटस्थ आहेत, कोणताही निर्णय देत नाही, म्हणजे हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहताय. एकीकडे अंबरपाडा टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते मालेबाडी टीम. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळी फुलालींचा बॉल होता, अगदी आपण पाहताय पंचांकडे अपील मागितली जाते. पंच सांगतात बाद कट आहे, बाटला चेंडू स्पर्श झाला आणि इथून एक सिंगल धाव, अगदी चिक्की सिंगल इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगल धावांना अकाउंट ओपन झालाय. आणि अंबरपाडा टीम आपल्याला 2 बॉलची पॅनल्टी आहे. 2 बॉलची पॅनल्टी असणार आहे अंबरपाडा टीमला. इथे लीडिंग एज पाठीमागे एसटी रक्षकाने झेल कॅरी केला आणि इथून मात्र पहिली विकेट येते अंबरपाडा टीमची. पहिला आदरा मिळालाय फलंदाज योगेशच्या स्वरूपामध्ये. सन्माननीय राजेशजी सिंगल आणि जयेशजी जाधव साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि मंगेश दादा बैखरे यांच्या शुभ हस्ते आपण इनिंग ब्रेकमध्ये त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. दरम्यान जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे कैलास दादा बैखरे यांचे जे बॅनर आहेत, जे पोस्टर लागले, त्यांच्यावरती जर का षटकार आला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि कोणीही मारू द्या, कोणत्याही टीमच्या प्लेयरने मारू द्या, जर का षटकार आला आणि 5 दिवस हे कॅश प्राईज असणार आहे. कैलास दादा बैखरे यांच्याकडनं हे कॅश प्राईज असणार आहे. त्यांच्या बॅनरवरती जर का षटकार आला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि इथून धाबा धावफलकावरती आपण पाहता एक विकेट आली, एक योगेश इथून परतलाय. संकेत आणि त्याच्या साथीनं आता 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो भूषण. तेजस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट, यष्ट्या उडलवल्यात, फलंदाज बाद. सन्माननीय जयबंजी शिनारे साहेबांकडनं ऐवा कॅश साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल.
आणि खास प्रेक्षकांसाठी ही मेजबानी असेल. आयबा कॅशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि खऱ्या अर्थाने हे सर्व दोस्ती ग्रुपचे मेंबर आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे आपण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय, आमदार चषक 2025, हे सर्व दोस्ती ग्रुपचे मेंबर आणि ज्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं कॅश प्राईज देखील लागलं जात आहे. षटकार आला कैलासदादा बैखरे यांच्या बॅनरवरती, तर अगदी 500 रुपयाचं कॅश प्राईज. आयबा कॅशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. प्रत्येक मॅचमध्ये आणि प्रत्येक बॉलवरती देखील कॅश प्राईज लागलं जात आहे. आयोजकांच्या माध्यमातून देखील आपण पाहताय एक मानाची आणि सन्मानाची, आपल्या अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती जर का विकेट आली तर नंदू माली यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल गोलंदाज तेजससाठी. ज्या प्रकारे तेजसनं गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहताय 3 विकेट त्यानं मिळवल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहताय विकेट हॅट्रिकच्या कदळावरती आलाय. फटका तर चांगला ऑन साईडला केलाय, गॅपमध्ये बॉल चाललाय, एक टप्पा घेत सीमा पार लॉंग ऑनला कंप्लीट करत असताना हा आलाय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. चौकार आलाय, चौकारानं धाव फलकावरती आपण पाहताय 5 धाव फलकावरती. चौकार आलाय करणच्या बाटमधून, जो 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि मात्र अगदी आपण पाहताय ना की इथून विकेट आली आहे, त्याचं कोणताही दबाव न घेता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आहे आणि तसा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित टायमिंग नाहीये, स्वतः गोलंदाज आलेत तोपर्यंत एक धाबेतून कंप्लीट होईल आणि या एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय ते 6 वरती. 6 धावा धावफलकावरती. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हंबरपाडा टीमच्या 2 बाद 6 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहताय तेजस या गोलंदाजाकडनं 6 धावा त्यानं फक्त खर्च केलात. त्याच्या विरोधामध्ये एक चौकार देखील आलाय, परंतु तो चौकाराचा वगळता अप्रतिम 5 चेंडू त्यानं फेकलेत, कारण की त्याच्यामध्ये त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं मिळवल्यात. जी अगदी प्रामुख्याचे फलंदाज होते, जे टॉपर ऑर्डर आहे, तिथे मात्र त्यानं परतवली आहेत. अगदी आपण पाहता योगेश आणि भूषणला मात्र त्याने परतवलं. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संकेत आणि त्याच्या साथीनं करण आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला इथून होते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, जिथे मात्र फक्त 7 धावा आल्या त्या तेजसच्या विरोधामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये यशला तुम्ही पाहू शकता गोलंदाजी करत असताना. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट ड्राईव्ह करत असताना अगदी आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाब्यातून कंप्लीट होईल. या एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली आहे. अगदी आपण पाहताय करणच्या बॅटमधून. आता सॅकिंग एंडवरती संकेत आपल्याला पाहायला मिळेल. इथून संकेतवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे हंबरपाडा टीमची. आणि ज्या प्रकारे संकेतनं या संघाला तारलंय देखील भरपूर स्पर्धेमध्ये. यावेळी ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु अगदी पंच सांगतायत अगदी अंगाला बॉल स्पर्श झाला आणि इथून कोणतीही धाव मिळणार नाहीये. एका हातानं हा चेंडू अगदी कॅरी केला, यष्टीरक्षकानं स्वतःला स्ट्रेच केलं. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबल घ्यावी लागेल. एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. पार्टनरशिप जर का इथून झाली तर एक चांगलं टार्गेट इथून आपल्याला पाहायला मिळेल हंबरपाडा टीमकडनं. आणि रमेशजी भोईर साहेबांकडनं षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईज. सन्माननीय रमेशजी भोईर साहेबांकडनं षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचा तब्बल कॅश प्राईज लागला. आता इथून संधी आहे फलंदाजांसाठी. आणि रमेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित जर असाल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. समोर टाकला होता, लॉब केला लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये. अगदी होम डिलिव्हरी
आणि आणखीन एक फलंदाज इथून परतताना पाहायला मिळतोय हंबरपाडा टीमचा करण. 8 या धावसंख्येवरती तिसरा हादरा मिळालाय. तर प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हंबरपाडा टीम सन्माननीय राजेशजी सिंगल साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेबांना विनंती आहे की साहेब आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. मी सन्माननीय कैलासदादा वैखिरे यांना विनंती, जयबंतदादा शिनगरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान, जयबंतदादा शिनारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केला पुनश्च एकदा एक धाब आली आहे. कॅमेरामन आपण व्यासपीठ कव्हर करा. आणि तदनंतर जयजी जाधव साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेबांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. कैलासदादा वैखरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. जयेशदादा जाधव यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दरम्यान आणखीन एक वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव इथून धाव फलकावरती येते. एक्स्ट्राच्या धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 11 वरती. जिथे बॅटनं धाबा येत नाहीये, बॅटच्या साह्यानं धाबा येत नाही, तिथे आता गोलंदाज थोडीशी मदत करतायत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण की या धाबा येणं फार गरजेचं आहे हंबरपाडा टीमसाठी. धाबा कशाही होत, फक्त धाबा येणं गरजेचं आहे, कारण की 2 बॉलची ऑलरेडी त्यांना पॅनल्टी देखील आहे, म्हणजे 2 बॉल कमी देखील असतील. ऑन साईडला फटका टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या बाजूनं बॉल चाललाय. एक बाउन्स घेत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धाबा आल्या होत्या, जिथे 2 विकेट देखील आल्या होते हंबरपाडा टीमच्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेले ना तर तब्बल 9 धाबा खर्च केल्यात त्या गोलंदाज यशनं, परंतु त्यानं देखील 1 विकेट मिळवली आहे. त्याच्या षटकामध्ये आपण पाहताय या ठिकाणी 2 वाईट आल्या होत्या, 1 चौकार देखील आलाय आणि 2 सिंगल देखील आल्या. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15. इथून मात्र अगदी आपण पाहताय जबाबदारीपूर्वक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज संकेत, जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या टीमचा खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती आता संपूर्ण टीमचं देखील लक्ष लागून राहिलं आहे. इथून जर का संकेतच्या बॅटमधून चांगली इनिंग जर आपल्याला पाहायला मिळाली तर मात्र एक चांगली टोटल हंबरपाडा टीमची आपल्याला नक्कीच जाऊ फलकावरती पाहायला मिळेल, कारण की ज्यावेळी हंबरपाडा टीमनं टॉस जिंकला त्यावेळी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि अगदी बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये हा निर्णय कुठेतरी अंगलोट आलाय की काय असं चित्र पाहायला मिळत होतं, कारण की तिथे 6 धाबा आल्या होत्या आणि 2 विकेट आल्या होत्या. त्यात विकेट फार महत्त्वाच्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये इथून 9 धाबा आल्यात आणि एकंदरीत आता 2 षटकांमध्ये 15 धाबा आल्यानंतर आता एक चांगली टोटल पाहायला मिळते. दरम्यान मार्केवाडी टीमचे कर्णधार नामदेवजी मार्के या ठिकाणी उपस्थित आहेत. शेलू टीमचे कर्णधार, शेलू टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. विशाल माली आज कर्णधार असतील मार्केवाडी टीमचे आणि जे के शेलू टीमचे कर्णधार. आपण या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन, एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. आपण पाहताय गोलंदाजीसाठी आपण पाहताय विलास, तेजसनं विलासला खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती. तो विलास पहिलाच बॉल पंच सांगतात आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलकावरती आली, 16 धाव फलकावरती आपण पाहताय. अनंताजी वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आमदार चषक 2025 मध्ये प्रत्येक मान्यवराचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत केलं जातं.
मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा पाहता. कमी गतीनं टाकला होता, हलक्या हातानं कट करायचं होतं, गॅपमध्ये हा फटका खेचायचा होता, परंतु टायमिंग साधता आलं नाहीये. बॅट आणि बॉलचं संपर्क होणं फार गरजेचं आहे आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल बरंच काही सांगून गेला आहे फलंदाज राहुलला. जिथे आपण पाहताना सेट फलंदाज संकेत नॉट एंडवरती आहे, तो आपल्या या टीमचा प्रामुख्याचा खेळाडू आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक जर का मिळाली ना तर एक चांगली टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला बीट द टर्न, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आले, चुकी झाली आहे, बॉल चाललाय सीमा पार, इथे आलाय चौकार. एकंदरीत संघाची धावसंख्या 20 पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. पंच इथून सांगतात नो बॉल, त्याच्यावरती आज चौकार, म्हणजे 9+4 अशा 5 धावा धावफलकावरती आणि या 5 धावांना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 25 वरती. ज्या विलासला मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच दिलं होतं तेजसनं, आणि इथून चेक केलं जाईल KTC लाईटच्या माध्यमातून टेक्निकल रूम मधनं आपण पाहत आहे. या ठिकाणी चेक केलं जात आहे. बेस्ट साईडसाठी बिमरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आला आहे पंचांकडनं आपण पाहत आहे. आणि फील्डिंग करणाऱ्या टीमकडनं रिव्ह्यू रेफर करण्यात आला आहे. DRS बेस्ट साईट आहे की नाही हे सर्व अँगलनं चेक केलं जातं आहे. आणि पंच देखील सांगतात नो बॉल आहे आणि इथून रिव्ह्यू गमावला आहे तो फील्डिंग करणाऱ्या टीमनं देखील, कारण की प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू असणार आहे, तो फक्त बिमरसाठी, आणि तो आपल्याला एकदाच मिळेल. जर आपला रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्ही सेकंड घेऊ शकता, परंतु तो अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. आणि नो बॉल, त्याच्यावरती चौकार. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. धावा धावफलकावरती आल्यात 25 धावा येत नव्हत्या, संघर्ष चालू होता, परंतु आता संघर्षाची लढाई समाप्त झाली आहे आणि आता एक चांगली टोटल अंबरपाडा टीमची पाहायला मिळते. फ्रीडचा बॉल ऑन साईडला दूर भरून खेळलाय, ऑन साईडला टर्न झालाय, अलॉंग दी कार्पेट चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फंबल झालाय, तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. फेकी देखील वाईड होती, तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. या 2 धाबांना आपण पाहताय 27 धाबा धावफलकावरती. आता एक चांगला टोटलकडे वाटचाल करते अंबरपाडा टीम. पहा थोडंसं संयम दाखवलं. सन्माननीय जयबंतदादा शिनारे जे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी महत्त्वपूर्ण सहकार्य झालं आहे. ही स्पर्धा आपण जी पाहताय यशस्वीरित्या जी उभारली आहे त्याच्यामध्ये अगदी मोलाचा वाटा आहे ते जयबंतदादा शिनारे साहेबांचा. आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरतून. आणि त्याचनंतर संजय दी तांबोली, ग्रुप ग्रामपंचायत वाकदचे सरपंच. लोअर फुल टॉस, संकेतसाठी आमंत्रण होतं. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, बिग षटकार. कसा फलंदाज अंबरपाडा टीमचा आपण पाहताय संकेत ऑन स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा फुलटॉस, यावेळी ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाबेतून कंप्लीट केली जाते. एका धाबेनिशी धाबा धावफलकावरती आल्यात त्या अगदी आपण पाहताय 35 धाबा धावफलकावरती.
3 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हंबरपाडा टीमनं दाबा बनवला त्या 35. चौथ्या षटकाला इथून सुरुवात होत आणि या षटकातील 4च बॉल असतील कारण की 2 बॉलची पॅनल्टी आहे हंबरपाडा टीमला आणि ते सर्व काही जाणीवपूर्वक माहिती आहे हंबरपाडा टीमच्या या दोन्ही फलंदाजांना. इथून 4च बॉल खेळायचे आहेत आणि हे 4 बॉल खेळत असताना आता टार्गेट देखील सेट करायचे. तिसऱ्याच षटकामध्ये आक्रमण स्वीकारलं संकेत आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय राहुलनं सुरुवात करून दिली. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय संकेत स्ट्राईकवरती आला आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि एकंदरीत आता हंबरपाडा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35 धावा. एक चांगली टोटल आता पाहायला मिळते जिथे पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. तेजसनं त्या 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळी असं वाटलं होतं कुठेतरी एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की काय, कमीत कमी धावसंख्येची मॅच पाहायला मिळते की काय, परंतु अगदी आपण पाहताय संकेत जो जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता ना त्याला साथ अगदी चांगली लाभली आहे. ती 5व्या क्रमांकावरती आलेला राहुलची आणि ते चांगली पार्टनरशिप इथून आपल्याला पाहायला मिळते. इथून अगदी आपण पाहताय आमचे राजेशजी भोईर सर आम्हाला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राचा बॉल इथून पाहायला मिळतोय. थोडंसं कमी गतीनं टाकला होता, फिंगर रोल केले होते या बॉलवरती परंतु जास्तचा टर्न झाला आणि एक धाव एक्स्ट्राची पाहायला मिळते. 36 धावा. नेक्स्ट मॅचसाठी JK शेलू आणि मार्केबाडी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. मार्केबाडी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. JK शेलू टीमचे कर्णधार चांगला बॉल फुलर लेनचा वाईट यॉर्कर. ज्ञानेश्वर शेठ पडवल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या सह आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र बचाव करण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाजाचा. फलंदाजापासून बचाव करायचा आहे परंतु अगदी अतिरिक्त चेंडू फेकले जात आहेत आणि तिथे मात्र धाबा देखील धावफलकावरती ॲड केल्या जात आहेत. 37 धाबा धावफलकावरती जिथे अगदी आपण पाहता आता चुकी होती आहे मालेवाडी टीमकडनं. हा चांगला बॉल फुल लेनचा बॉल होता, अगदी समोर टाकला होता आणि तिथून मात्र ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये संकेत मात्र हा चेंडू निर्धाव खेळतोय. हा डॉट बॉल आला. या डॉट बॉलची आता गरज आहे ती मालेवाडी टीमला ज्या कामासाठी खऱ्या अर्थाने या टीमची ओळख आहे. मालेवाडी टीम ज्यांचे गोलंदाज चांगला बॉल आणखीन एक चांगला बॉल डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाज इथून बाद. सहाव्या क्रमांकावरती आपण पाहताय दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झाला म्हणजे शेवटचा बॉल असेल हंबरपाडा टीमसाठी. 2 बॉलची पॅनल्टी येतात ना म्हणजे हा शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. पहिल्या सत्रातील खेळ समाप्तीसाठी 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धाबा धावफलकामध्ये आपण पाहताय 37. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 2 व्हाईट बॉल आले आणि त्यानंतर एक डॉट बॉल. सन्माननीय ज्ञानेश्वरजी पडवल साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. फुलटॉस बॉल पाठवलाय बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. हा षटकार आलाय. फेअर डिलिव्हरी सर. नो बॉल नसणार आहे. फेअर डिलिव्हरी. हंबरपाडा आपण 3ऱ्या पंचांच्या साह्यानं डिसिजन चेक केलाय KTC लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. फेअर डिलिव्हरी असेल. इथून पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धाबा धावफलकावरती आल्या 43. आता इथून बनवायचे आहेत ते मालेवाडी टीमला 44 धाबा. चला JK शेलू टीमचे कर्णधार आणि मार्केवाडी टीमचे कर्णधार आपण टॉससाठी लगेच यायचं.
शेलू टीम आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. आपला कॅप्टन पाठवा टॉससाठी. साई आपला कर्णधार पाठवायचे टॉससाठी. शेवटचा कॉल असणार आहे कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. हे आपल्याला आधीच सूचना केली होती आयोजकांच्या माध्यमातून. आपण लगेच पाठवा आपला कर्णधार. राजू मला असं वाटतं टीमचे कॅप्टन आहेत. टॉससाठी या लगेच. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती देखील आपण या ठिकाणी बदल करूया. आणि सन्माननीय राजेशजी सिंगळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. आणि दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवरती आपण करूया बदल, जिथे तुम्ही आवाज ऐकणार आहोत संदीप गायकवाड सरांचा. थँक्यू. धन्यवाद योगेश. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं या दमदार ट्रॉफी अर्थात दमदार चषक 2025 मध्ये दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आपण आजच्या ग्रुपला या ठिकाणी सुरुवात करूया. तर जरूर पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस राजेशजी सिंगल सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. या प्लीज राजू तरे सर प्लीज थोडं फास्ट घ्या कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच टॉस या ठिकाणी करणार आहोत. या दोन असे कर्णधार आहेत सध्या. दोन्ही कॅप्टन माझ्या जवळचे एकदम खास मित्र पण आहेत आणि दोघेही कॅप्टन सध्या बॅड पॅचमध्ये आहेत. एकीकडे नामदेव मार्के आणि दुसरीकडे आपण पाहतोय तर राजू तरे, विशाल आणि राजू हे दोन कॅप्टन आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. तर प्लीज एकानीच मागा. हां एकानीच मागा. इथे टॉस मागितलाय. टेल आला आणि विशाल विशाल फील्ड घेतले. राजू या जरा विशाल आपणही या ठिकाणी यायचे. या सिंगल सर या आपण इकडे. सरांना विनंती करूया आपण 2 मिनटं इकडे यायचे. सर आपने देखा रहेगा तो टूर्नामेंट आप हर साल देखते रहते. मुंबई में देखा रहेगा टूर्नामेंट टेनिस क्रिकेट. आप ऑनलाइन टीवी पे जो मैच देखते हो इंडिया का मैच सबसे ज़्यादा दिखते सब. कैसा लग रहा है ये गाँव का क्रिकेट है? बहुत ही सुंदर आयोजन किया है इसका. मैं तो मतलब बिलीव नहीं कर पा रहा हूँ कि ये ऐसी छोटी जगह में इतना अच्छा प्रोग्राम इन्होंने होस्ट किया है. मैं चाहूँगा कि आगे भी इसको आके अटेंड करूँ. बहुत ही सुंदर आयोजन किया है. थैंक यू. क्या लगता है इस विकेट पे आके इस क्रिकेट पे कभी आपको लगता है मन में आप भी जाके कोई क्रिकेट खेले? लग रहा है. ओके सर. तर जाऊया आपण ऑनलाईन मॅचकडे, जिथे मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात झाली. जयजी जाधव सर खऱ्या अर्थाने सर इनिंग ब्रेकमध्ये पुन्हा एकदा सरांकडे जाणार आहोत. आपण सरांशी पण चर्चा या ठिकाणी करूया. मॅच आपण या ठिकाणी ऑन करूया. आपण पाहतो सेकंड इनिंगला सुरुवात होते. विजया दिशेने आपण पाहतोय 44 धावांची गरज आहे. पुंडलिकजी पडवल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेंद्र धुमाल साहेब, योगेशजी सोनावणे आणि पुंडलिकजी पडवल साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. त्यावर स्वप्नील कांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. स्वप्नीलजी कांबरे या आपण व्यासपीठावरती. आपलं मागण्यापासून आधी मंगेश आम्ही पाहिलं गेलं मंगेश मार्के या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. मंगेश दादा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. जरूर मॅचकडे आपण लक्ष देऊया. तर विकेट आपण पाहतोय. पहिला विकेट पाहिलं गेलं 44 धावांचं लक्ष्य. 2 चेंडूची पॅनल्टी घेऊन 43 धावा बनवल्या आपण पाहतो एकवीर अंबरपाडा संघाने. आणि इथे
44 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू आपण पाहिला गेला, विकेट टेकर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जाधव साहेब आमच्या सोबत आहेत आणि खऱ्या अर्थाने जाधव साहेबांशी पण चर्चा होईल. जसे सिंगल साहेब म्हणाले, कसं वाटतंय आपको, कैसा लग रहा है इस विकेट के ऊपर ही स्पर्धा म्हटली गेली तर? नाही, आयोजन एकदम चांगलं आहे. म्हणजे पाहायला गेलं तर एकदम सगळ्या टीम तयारीत दिसत आहेत आणि परफेक्टली ऑर्गनाइज्ड आहे. जाधव सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, यानंतरच्या मॅचेस आहेत ना, बिग फाईट, आता सध्या आपण पोल वाईज ज्या मॅचेस पाहतो, यानंतर एक नवीन पोलला सुरुवात होईल आणि कर्जत टेनिस क्रिकेटमधले अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू आहेत, ते तुम्हाला पुन्हा एकदा येणाऱ्या काही ज्या मॅचेस आहेत त्या तुम्हाला पाहावास मिळतील. नाही, प्लेयर बघून कळतच आहे त्यांचे टॅलेंट किती आहेत. त्यामुळं सगळ्या मॅचेस चांगल्याच होतील एवढं नक्कीच आहे. आणि ऑर्गनायझेशन एकदम जबरदस्त झालेलं आहे. त्यात 100% मार्क्स त्यासाठीच जातील आणि प्लेयर्स तर आहेतच चांगले. त्यामुळं टुर्नामेंट सक्सेसफुल होईल याची मला गॅरंटी आहे. जरूर आहे, कारण वाकतचं मैदान म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. डे नाईट डेच्या पण अनेक मॅचेस या ठिकाणी होतात, आदिवासी विभागातल्या मॅचेस होतात, गाव पातळीवर तर सर्व मॅचेस होती. दुसरी रजनी आहे जाधव साहेब या मैदानावरती आणि प्रेक्षकांसाठी नेहमीच वाकसकर म्हणजे एक मेजवानी घेऊन येत असतात. बॉलिंग पण चांगली, सगळी बॅटिंग व्यवस्थित चालू आहे. ओके सर, एन्जॉय करा सर. आपण काही वेळ आहे, आपण एन्जॉय करा. यानंतर अजून मॅचेस आहेत, खऱ्या अर्थाने धुवाधार क्रिकेट तुम्हाला पाहावंच मिळेल. इथे तुम्हाला हार्दिक पांड्या दिसेल, या तुम्हाला विराट कोहली दिसेल, तुम्हाला जसप्रीत बुमराह दिसेल, तुम्हाला इथे शेन सारखा फिरकी गोलंदाज पण दिसेल, भरपूर काही पाहावंच मिळेल. जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. लगातार विकेट आपण पाहतो, 2 विकेट या ठिकाणी घेतलेत. भूषण शिंगे विकेट हॅट्रिकच्या कदारावरती, गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकला जो फलंदाज राजेश, प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक. यज्ञेश गणेश माली यांच्याकडून बघा, पारितोषिक लागलं जरूर, पण इथे विकेट हॅट्रिकच्या कदारावरती आहे भूषण. पुढचा चेंडू घेऊन येतोय, इथे ओरपी चेंडू, बराच पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू काढला, कव्हर पॉईंट इतर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. बघा, टिक फॉर टॅग. तर ज्ञानेश्वर दादा पडवल युवा उद्योजक यांच्याकडून विकेट हॅट्रिकलाही 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000. आणि जयवंतजी शेठ शिनारे जे खऱ्या अर्थाने खूप मोठं सहकार्य आहे, त्यांच्याकडून पण आपण पाहतोय विकेट हॅट्रिकला आणि षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या स्वप्नीलजी कांबरे या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि मार्केवाडी जीवन घ्या सर्वांना पाठीमागे. स्वप्नील सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. टिक फॉर टॅक, जशा तसे उत्तर. ज्ञानेश्वर पडवल साहेब खुश आहेत, कारण त्यांना क्रिकेटपेक्षा जास्त कबड्डीवरती प्रेम आहे, कारण क्रिकेट म्हटलं गेलं तर कमी असतात ते. इथे पाहतो आपण सरळ रेषेत चेंडू निघून जातोय. भूषण अफलातून गोलंदाज आहे. जरूर मॅच आपण पाहतो या ठिकाणी चालू आहे. 44 धावांचं लक्ष गाठायचं. 24 चेंडूमध्ये प्रतिषटक 11 धावा बनवायच्यात. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचं एकमात्र षटक. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, जोरदार अपील केली जाते. षटकाची समाप्ती. 2 विकेट, 3 चेंडू निर्धाव आणि दुहेरी धाव, अर्थात 2 विकेट प्राप्त करून 2 धावा खर्च केल्यात भूषणने. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. आपण पाहिलं गेलं कुठेतरी बॅकफूटवरती ढकललंय या ठिकाणी मौर्या 11 क्रिकेट संघ मालेवाडी संघाला. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज. बघा, नंदुमाली यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक लागलं जातंय. पारितोषिक घेण्याची ताकद पाहिजे सिंगल साहेब, जाधव साहेब, पारितोषिक घेण्याची ताकद पाहिजे. पारितोषिक हा पैशांचा अर्थात एक आशीर्वाद असतो आणि आशीर्वाद खेळाडूंना दिला जातो. यानंतर ठीक फॉर टॅग, जशा तसे उत्तर भेटेल. एकीकडे साई मसने तर दुसरीकडे जीवन भगत. एकीकडे आपण पाहतो आहे राजू, दुसरीकडे आम्ही पाहणार या ठिकाणी नामदेव. खूप मोठं घुमसान तुम्हाला पाहावास मिळेल. क्रिकेटची मजा घ्यायची मित्रांनो, कुठे जाऊ नका. पाहत बसता दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2025. ही स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये पाहावास मिळेल. क्रिकेटची मजा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटची जत्रा या वाकसकरांच्या वतीने आपण पाहतो या ठिकाणी भरली गेले.
चला शेलू संघाचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाज तयार. डावेकडून गोलंदाजी मारती समोर उडवला चेंडू. या ठिकाणी चेंडू धडकलाय 20 मध्ये. साईड स्क्रीन वरती चेंडू आउट ऑफ पार. बेगिट 7 धाव्यांसाठी आलाय हा सुंदर आणि मोक्याच्या क्षणी हा बेहतरीन षटकार. धावसंख्या 8 या आकड्यावरती. डीजे मास्टर तयार राहा. एन्जॉय करूया क्रिकेटची मजा या ठिकाणी लुटूया. प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत नंदू दादा यांच्याकडून. तर 200 रुपये लागू होतील. मोजा मित्रांनो, पैसे मोजा किती लागतील. यज्ञेश गणेश माली यांच्याकडून 100 म्हणजे 300 रुपये. हां, काय पाहिजे क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये पाहिजे काय. आई बाबा का बोलत नाही आहेत जाधव साहेब क्रिकेट खेळू नका, मुलं पैसे कमवतात. इथे आपण पाहतोय ते बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू फेकलाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. थँक्यू जी मास्टर. ऑफिशियल्स हा निर्णय असेल. ऑफिशियल्स आपण पाहतोय त्यांच्याकडून रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जरूर आपण पाहतोय. रमेशजी चौधरी सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. हॅलो, नो चेंडू आहे. षटकार आहे. यानंतर असून पाहतोय सर्व अँगलने चेक केलं. त्यासाठी आपण सर्व अँगल चेक करतो आणि 12th मॅन मी मनापासून इच्छा असेल कारण सर्व चेंज केल्यानंतर हा निर्णय दिला जाईल. थोडंसं मधीत बोलू नका कारण कधी कधी निर्णय देताना थोडंसं आपण पाहतोय इथे पंचांचा इशारा आला. थोडासा बॅकफूटवरती होता, पंच करत होता, पण चेंडूची जर हाईट बघितली तर आपण स्टंपच्या वरून तो चेंडू निघून जाऊ शकतो. या उद्देशाने नो चेंडू असेल. पुढचा चेंडू आपण पाहतो फ्री हिट आहे. इथे पाहतो फ्रीच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. एक सिंगल घेतली जाईल आणि एक सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू पोहोचलाय सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. तर या ठिकाणी पॅन्डी खांबाले, महेशजी दलवी आणि नितीनजी गुजरे सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेमध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे. व्हॉइस ऑफ आपण पाहतोय कर्जतचा एक बुलंद आवाज. आमचे परम मित्र सिव्हिल इंजिनियर आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं सिव्हिल आर्किटेक्ट आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर क्रिकेटवरती अतूट प्रेम विषा इलेक्ट्रिकल्स आणि ते नाईन प्लेनचे आणि त्या नावाने नेहमी शेलू संघ खेळत असतो. एक सुंदर समालोचक एक आमचे खास मित्र अविनाशजी तरेसर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 22 आहे.
त्याचबरोबर खास करून एक मान सन्मान केला जाईल ज्यांनी बारामतीमध्ये जाऊन आपण पाहिलं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सेवेमध्ये कार्यरत असलेले आणि तिथे जाऊन आपण पाहिलं गेलं रनिंग अर्थात धावण्याच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी गोल्ड मेडल पटकवलं. अनेक स्पर्धा त्यांनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये आणि क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचं नाव घोंगवणारं वादळ म्हणून म्हटलं जातं आहे ते साईदादा मसने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आयोजकाच्या वतीने आपलं मनापासून अधिक स्वागत केलं जाईल. या दरम्यान आपण पाहतो बॅटची कडा घेतली होती, एज होती, फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. या साईदादा आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मंगेशदादा वैखरे यांच्या विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. धावसंख्या आपण पाहतो विकेटचं बदल लगातार 2 षटकार पाहिले होते. 1-9 होता, त्याच्यावरती षटकार पाहिला, सिंगल आली, पुन्हा एकदा षटकार आला होता. जयेशच्या गोलंदाजीवरती पहिल्या 4 चेंडूवरती 20 धावा होत्या आणि त्यानंतर पाहिलं गेलं उर्वरित आपण पाहतो ते 2 चेंडू म्हणजे एक 9 चेंडू आपण पाहिला होता. म्हणजे खऱ्या अर्थात हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा असेल. जयेशचा धावसंख्या जाऊन पोहोचले, अर्धलक्ष पार झालंय. 44 धावांची गरज असताना 22 धावा धावफलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब चेंडू स्क्वेअर मारा, लेगस्टम्पच्या किंमतीचा बाद झाला. चेंडू पंचाने हेरलं, लक्ष वेधित केलं, सांगितलं आम्हाला खराब चेंडू आहे. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. इथून 13 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा. इथे पुन्हा एकदा समोर दिला चेंडूला, उडवला चेंडू वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. रस मिल्तीचा इथे आलाय हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार ठोक डीजे. चेंडू द्या मैदानावरती. बघा आयोजक कमिटी मेंबर्स जरा चेंडू पोचवा मैदानावरती. आजची आमची बर्थडे गर्ल अर्थात दिव्या ज्ञानेश्वर दलवी, जॉन्टी दलवी यांची सुकन्या हिचा वाढदिवस आहे. नामदेव मार्के दादा जल्लोष तो होणार कारण बड्डे आमच्या छोटी अर्थात दिव्याचा बड्डे या ठिकाणी साजरा होणार. या थोडं फास्ट घ्या जरा. बघा मंगेशजी मार्के, अजयजी मार्के, अजय शिवाजी मार्के यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहतो 500 रुपयाचा पारितोषिक असेल. चला आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. विजयासाठी आपण पाहतोय अजूनही 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. बघा सिद्धेश तर पैसे पोहोचले तिकडे त्यांच्याकडून षटकार हॅट्रिक जर आता लगावली तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पारितोषिक लागलं गेलंय. दमदार ट्रॉफी आमदार ट्रॉफी आहे तर पारितोषिक ट्रॉफीच्या नावाप्रमाणे पारितोषिक या ठिकाणी लागलं जात आहे. अविनाशजी तरे सर आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन झालेत. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे फुल लेन बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का? 2-2 शतरक्षक जरूर त्या ठिकाणी धावले होते.
त्यांच्याही आवकाच्या बाहेर 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. अजूनही आपण पाहतो आहे 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बॉल टू रन आपण पाहतो ज्या पद्धतीने 2 धावा अविनाश सर एक्स्ट्रा आहेत, पण खरी अर्थात खरी मजा आपण या ठिकाणी पाहणार आहोत क्रिकेटची. काही इथे रंगतदार स्थितीमध्ये आलं. एक गोलंदाज महागडा सापडला गेला. 4 षटकार आपण पाहतोय. त्याच्या षटकामध्ये आपण पाहिले गेले. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. पुन्हा एकदा थोडंसं फंबल जाणवलं गेलं. इथे स्वतःला योगेशला सावरावं लागेल. संघ कर्णधार त्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल. एक धाव या ठिकाणी आली. 10 चेंडू आणि विजयासाठी आता 12 धावांची गरज. इथे सुरेख फटका. शतरक्षक फक्त पाहत बसणार. चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. इथे चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड 44 धावांचा पाठलाग करताना असताना आमचे विशाल दलवी आम्हाला सांगतात 37 आकड्यावरती, म्हणजे अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. अरविशा इलेक्ट्रिकल्स अँड टेटपेट आयलेट संघ तयार झाला. शेलू संघ आपण पाहतो. यानंतरची मॅच असेल. एकीकडे नामदेव मार्के याचा अष्टपैलू खेळ, दुसरीकडे साईदादा मसने यांचा अष्टपैलू खेळ. कर्जत टेनिस क्रिकेटमधले हे 2 धुरंधर एकामेकासमोर खेळताना दिसतील. पंतांचा बोट उंच. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज. मॅच में ट्विस्ट. काल हा कारनामा करून दाखवलाय. आपण पाहिलं गेलं तर स्वर्गीय नवनाथ स्मृती श्री गणेश पिंपलोली संघाने त्या धावा डिफेंड केल्या होत्या. 1 चेंडू 1 धाव वाचवण्यात आली होती. ते इथे 6 चेंडू 6 धावांची गरज. चॅम्पियन कोण ठरणार या दुसऱ्या सामन्यामध्ये? कोणता संघ विजय रथ आपला पुढे ठेवणार? एकीकडे असेल आपण पाहतोय मोरिया 11 क्रिकेट संघ माळेवाडी, तर दुसरीकडे असेल एकविरा अंबरपाडा. या 2 संघादरम्यान आपण ही मॅच पाहिले गेले. आज अंबरपाडा संघ लेट आले. 2 चेंडूची पेनल्टी भेटली. बघा, बियॉन्ड टाइम बी प्रिपेड का म्हटलं जातं आहे? आमचे अविनाश सर नेहमीच म्हणतात बी प्रिपेड राहा, तयार राहा, पूर्वतयारी करा. वर्क फॉर फुल एट वर्क. जेव्हा तुम्ही पुरा 8 घंटा काम करता तर त्याचा तुम्हाला मोबदला भेटला जातो आहे. तसं मैदानावरती वेळेवरती येऊन क्रिकेटचा सामना खेळलात तर त्याचा फायदा तुम्हाला होतो. तुम्ही आलात लेट, त्यामुळे तुमची गाडी थोडी ढिली झाली. 2 चेंडूंची पॅनल्टी आज बोबेले संघालाही भेटली आणि इथे आपण पाहतोय एकविरा अंबरपाडा संघाला भेटली. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट काय होणार? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. संकेत स्ट्राईकला येतो फलंदाज यश आणि नॉन स्ट्राईकला येतो. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये उंच उडाला. चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतो. खूप मोठी चुकी आहे दादानो. इथे विकेट होता, तिथे झेल ड्रॉप. पुन्हा एकदा अविनाश सर दगडी चालचा डायलॉग डॅडीचा. कोणता? चुकीला माफी नाही. आणि ह्या चुकीला खरंच माफी नाही, कारण इथे विजया दिशेने वाटचाल करायचा होता.
ह्या झेल घेणं महत्वाचं होतं. ज्ञानेश्वर पडवल दादा, पकडो झेल तभी जीतोगे क्रिकेट का खेल. का म्हटलं जातंय? पकडा कॅच जिंका मॅच, क्रिकेटची मजा. इथे ह्या खेळाडूने कॅच सोडून दिले, उर्वरित 10 संघाला 10 संघ खेळाडूंना द्या सजा. 5 चेंडू, आता 4 धावांची गरज आहे. संकेतचा पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा वरसकाल चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली येतो. इथं कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. इथे विकेटचं पतन. पुन्हा एकदा मॅच ट्विस्ट. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत स्थिती. अविनाश तरे सर, येणारे 4 चेंडू 4 धावांची गरज. थोडीशी रंगत वाढूया आणि संधी देऊया आमच्या तांडेल डीजेला. ठोक डीजे. त्याच्या आवतो ते हँडवर्क केलं पाहिजे ना. आता हँडवर्क इथं लेट झालंय. पण येणारे 3 चेंडू आहेत. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा. इथे चांगला चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काल 1 चेंडू 1 धाव धावली नव्हती. आपण पाहतोय सांदाई संघाला. इथे येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. रंगतदार 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 स्थितीमध्ये आपण पाहतोय हा मॅच, हा सामना पाहतोय. दोस्ती ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2025 दुसरी रात्र आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावा. इथे पुन्हा एकदा ओरबी चेंडू 1-1 धावासाठी झगडावा लागते. थोडंसं पंबल पाहायला गेलं आणि इथे चुकी चुकी चुकी. स्कोर लेवल. आज काय घडलं? अंबरपडा संघ या ठिकाणी पाहतोय खराब क्षेत्ररक्षण करताना दिसला. काय करणार गोलंदाज जाधव साहेब? आम्ही नेहमीच बोलतोय नसीब बलवत तर काय करणार शोएब अख्तर. किती चांगली गोलंदाजी करूया, पण क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी ही नेहमीच पाहतोय अपोजिट संघाला फायदेशीर ठरते. आता मॅच पुन्हा एकदा स्थितीमध्ये 3 चेंडू 3 धावांची गरज होती. आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 चेंडू. हा, प्रेक्षकांच्या मनात दागदुग आहे. पाठीराखे थोडेसे चिंतेच्या वातावरणामध्ये आहेत. जसं राजकारण म्हटलं गेलं तर निवडणूक आपण झाल्यानंतर उद्या रिझल्टला कोण निवडून येणार ही धाकधूक आदल्या रात्री असते. आणि इथे ही धाकधूक वाढले ज्ञानेश्वर पडवल साहेब यांच्या मनामध्ये. कोणता संघ जिंकणार? एकीकडे मालेवाडी, दुसरीकडे अंबरपाडा. सईदादा मसने यांचं आगमन झालंय, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. इथे गॅप मध्ये चेंडू ढकलला. चेंडूला कव्हर पॉइंट डिझर मध्ये रन्स मिळतील 4 आणि हा विजयाचा चौकार. दादा 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 मालेवाडीचे पाठीराखे प्लीज. हा नको, काल पण झालंय. अपोजिट संघाला प्रत्येकाला सांगितलंय मैदानात कोणी प्रवेश करू नका. खेळाडू व्यतिरिक्त कुणीच प्रवेश करू नका. चला मार्केवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर आपण प्रथमतः जरूर विकेटसाठी जे पारितोषिक होते षटकारसाठी तर 2 षटकार यशने 3 षटकार यशने लगावले. 1 राजेशने लगावला आणि 1 तेजसने लगावला. मॅन ऑफ द मॅच यश ठरले या मॅचचा हिरो. 1 विकेट आणि 25 धावा ज्याच्या खात्यामध्ये जमा आहेत.